बिना स्टफिंगवाली गव्हाच्या पिठाची खुसखुशीत कचोरी केली आहे. खरं सांगते खायला खूप भारी लागतात आणि 3 ते 4 दिवस तुम्ही ह्या कचोऱ्या स्टोअर करून ठेवू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही याला मेथीची पुरी किंवा मेथीची कचोरीसुद्धा म्हणू शकतात. कारण इतक्या झाल्याच होत्या, इतक्या क्रिस्पी ना, आवाजसुद्धा तुम्ही ऐकलाच असेल. तर नक्की करून बघा आणि जर व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कॉमेंट करून तुम्ही विचारू शकता. आणि हो, एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, 1 कप मेथी घ्यायची आहे. मेथी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतली आहे. तर मेथी एकदम कवळी असल्यामुळे मी देठासहित घेतली आहे. जर तुम्हाला देठं घ्यायचे नसतील तर पानं घेतले तरीही चालतील. आता मेथी आपल्याला एकदम बारीक अशी कापून घ्यायची आहे. आणि या पुरीसोबत खाण्यासाठी कशाचीही गरज नाही, सॉसची सुद्धा गरज नाही किंवा कोणत्या भाजीची सुद्धा गरज नाही. अशीच नुसतीच पुरी इतकी भारी लागते ना खायला आणि तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा ही रेसिपी देऊ शकता. तर आता मेथी पूर्ण कापून झालेली आहे, एकदम बारीक अशी कापून घ्यायची आहे. तर आता कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यावर त्याच्यामध्येच आपल्याला जी आपण कापून घेतली होती ती मेथी टाकायची आहे. तुम्ही तुपामध्ये सुद्धा ही मेथी परतून घेऊ शकता. मी तेलामध्येच परतून घेतली आहे. आता ही मेथी आपल्याला 2 ते 3 मिनटं फुल गॅसवर चांगली शिजवून घ्यायची आहे. म्हणजे फक्त पाणी आटेपर्यंतच आपल्याला ही मेथी शिजवायची आहे. जर ही स्टेप केली ना तर मेथीची पुरी जास्त कडू होत नाही आणि चवीला खूप भारी लागतात ह्या मेथीच्या पुऱ्या. नक्की ट्राय करा. भाजीमधलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. पूर्ण आटू द्यायचं. चमच्याने दाबून बघायचं असं पाणी. जर मेथीमधलं निघत नसेल तर आपल्या भाजीमधलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. तर आता गॅस बंद करूया आणि भाजी थंड करण्यासाठी साईडला ठेवून देऊयात. तर आता इथं 1 कप आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे. ज्याही कपाने किंवा वाटीने तुम्ही मेथी घ्याल ना त्याच वाटीने किंवा कपाने गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा बेसन घ्यायचं आहे. आता गव्हाचं पीठ आणि बेसन आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. 1 कप मेथी घेतली होती, 1 कप गव्हाचं पीठ आणि 1 चमचा बेसन, जे आपण पोहे खातो ना त्याच चमच्याने बेसन पीठ घेतलं आहे. आता हे दोन्ही पीठं व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ किंवा रवा टाकायची सुद्धा गरज नाही. फक्त बेसन पीठ टाकायला विसरू नका. बेसन पीठ नक्की टाका. बेसन पीठामुळे पुरी ना खूप मस्त अशी खमंग होते आणि त्याला छान खुसखुशीतपणा येतो. तर आता याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूयात. 1 टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद आणि 2 टीस्पून तीळ टाकायचे आहेत. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मिक्स करून झालेलं आहे, साईडला ठेवूयात. आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून धने आणि पाव टीस्पून ओवा टाकायचा आहे. पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. वाटणसुद्धा तयार झालेलं आहे. वाटण आपण हे पिठामध्ये मिक्स करूयात आणि जी आपण भाजी बनवून घेतली होती ना ती भाजीसुद्धा या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. पहिल्यांदा हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे ठेचा आणि ही मेथीची भाजी सगळ्या पिठाला व्यवस्थित लागली पाहिजे. तयार भाजी, ठेचा आणि पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये साधं नॉर्मल पाणी आपल्याला टाकून थोडंच पाणी टाकायचं आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मेथीच्या पुऱ्या एकदम सॉफ्ट पाहिजे असतील, नरम पाहिजे असतील ना तर कणिक ना एकदम नरम मळायचं आहे. जर तुम्हाला एकदम खुसखुशीत पुऱ्या पाहिजे असतील, कडक पाहिजे असतील तर कणिक ना एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी एकदम घट्ट असं कणिक मळून घेतलेलं आहे. तर 5 मिनटासाठी आपण झाकून साईडला ठेवून देणार आहोत आणि इथं गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर 5 मिनटं झालेले आहेत. थोडंसं तेल टाकणार आहोत या कणिकवर आणि पुन्हा छान कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. 1 ते 2 मिनटं तरी चांगली मळून घ्यायची आहे. तर आता बघू शकता कणिक चांगली मळून झालेली आहे. मळल्यावर सुद्धा ही कणिक एकदम घट्टच आहे, नरम झालेली नाही. आणि अशी कणिक घट्ट मळाली ना तर पुऱ्यासुद्धा बऱ्याच वेळेस एकदम फुगलेल्या राहतात, अशा चपट्या होत नाहीत किंवा नरम पडत नाहीत. तर आता छान पीठ मळून झाल्यावर चाकूने असं कापून घ्यायचं आहे आणि हे गोळे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. एक मोठा आकाराचा गोळा घ्यायचा आहे. मला पुरीची साईज पाहिजे, छोटी पाहिजे किंवा मोठी पाहिजे त्यानुसार तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकता. तर आता जाडसर अशी पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे, जास्त पातळ नको. तर बघू शकता व्हिडिओमध्ये तर अशी पुरी मी लाटून घेतलेली आहे. तर सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि तेलसुद्धा साईडला गरम झालेलं आहे. आणि हो, एक सांगायचं राहिलं तर इथं मी पिठाचा वापर न करता ही पुरी लाटून घेतलेली आहे. थोडंसं तेल लावायचं आणि थोडं तेल लावून ह्या पुऱ्या आपल्याला सगळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता कडकडीत तेलामध्ये ह्या पुऱ्या आपल्याला छान
कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि तळून झाल्यावर आपल्याला ह्या दुरडीमध्येच काढून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यावर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ह्या ठेवून देऊ शकता. 4 ते 5 दिवस छान राहतात. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके बाय.